उत्तम व्यवस्थापनाबद्दल रिझर्व्ह बँकेकडून यशवंत बँकेचं कौतुक होतंय। व्यावसायिक दृष्टिकोन ठेवल्यामुळे बँकेची भरभराट झाली असून खेड्यापाड्यातील 18,000 सभासदांच्या पाठबळामुळे हे शक्य झालंय। पण विरोधी पॅनेलचे नेते आता येऊन माझी बँक असा टाहो फोडत आहेत, असा आरोप बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी केलाय। बँकेत कसलेही व्यवहार नसणाऱ्यांनी आमच्यावर बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा टोलाही एकनाथ पाटील यांनी लगावलाय। पन्हाळा तालुक्यातील येवलूज इथं सत्तारूढ संस्थापक यशवंत पॅनेलच्या प्रचार सभेत ते बोलत होते। येवलूज इथं यशवंत बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारूढ संस्थापक यशवंत पॅनेलची प्रचार सभा आयोजित करण्यात आली। यावेळी सत्तारूढ संस्थापक यशवंत पॅनेलचे नेते बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, शशिकांत अडनाईक, संस्थापक यशवंत निकम हे प्रमुख उपस्थित होते। यावेळी पुनाळ पुशिरे देवठाणे गावात प्रचार दौरा करण्यात आला। यावेळी बोलताना एकनाथ पाटील यांनी मराठा समाजाचा नोकरीचा प्रश्न गंभीर असल्यानं आपण मराठा समाजाच्या तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देऊन त्यांना व्यावसायिक म्हणून उभा करण्याचं काम केलं, पण विरोधक हे बोगस कर्ज दिल्याचा आरोप करतायत असं सांगितलं। जर बोगस कर्ज दिलं असतं तर शासनाचा व्याज परतावा मिळाला असता का, असा सवाल उपस्थित करत मुळात ज्यांचा व्यवहारच बँकेत नाही अशा लोकांनी आमच्यावर आरोप करणं चुकीचं असल्याचं एकनाथ पाटील यांनी सांगितलं। यावेळी शशिकांत अडनाईक यांनी आपल्या भाषणात एकनाथ पाटील यांचं बँकिंग क्षेत्रातील काम कौतुकास्पद असून कोल्हापूर जिल्ह्यातील इतर बँकांच्या तुलनेत यशवंत बँकेचं काम सर्वोत्तम असल्यानं सत्तारूढ पॅनेलचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला। दादा पाटील यांनी विरोधी गटातील नेत्यांकडून सुरुवातीपासूनच एकनाथ पाटील यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला जात होता, असा आरोप केला। बिनविरोधच्या चर्चांमध्ये जाणीवपूर्वक एकनाथ पाटील यांना वगळण्याचा प्रयत्न सुरू होता। एकनाथ पाटील यांच्या हातून बँक काढून घेण्यासाठी सर्वजण एकवटले असून त्यांना त्यांची जागा दाखवा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। यावेळी निवास पाटील, पल्लवी पाटील, सुधाकर देसाई, अंबाजी पाटील, बाजीराव रांगडे, कृष्णात पाटील, सरदार कोले, नंदकुमार बुराण, शिवाजी खाडे, के.एन. पाटील, तानाजी मोरे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते।